श्री स्वामी समर्थ। मी श्री श्री सद्गुरू दारा महाराज वंदनीय ताई मौली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी साहेब आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो। त्याचबरोबर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही मी इथं आमंत्रित करतो। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। श्री स्वामी या त्यांना श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक सांगताना चुकू नये, 2 जानेवारी 2025, 2/1/2025 नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षातला पहिला गुरुवार, पहिला स्वामीवार आणि नवीन वर्षात पहिली आरती, पहिली महाआरती, पहिला महाप्रसाद आणि हा पहिला महाप्रसादाचा मान सन्मान आणि असे भाग्यवान सेवेकरी कोण आहेत तर 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 असं आहे की आपण सगळ्यांना काय सांगतो, झाडं लावा, झाडं जगवा, निसर्गाचा ऱ्हास होऊन देऊ नका, असं कागदावर सांगतात, तोंडाने सांगतात, प्रत्यक्षात किती करतात ते माहीत नाही। आजचे भाग्यवान सेवेकरी जे आहेत ते साळुंखे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ साळुंखे। साळुंखे साहेब हे पुणे महानगरपालिकेत उद्यान विभागाचे प्रमुख होते। आता सकाळी सगळेजण, थंडी पडलेली आहे, सगळेजण मॉर्निंग वॉक करतात। मॉर्निंग वॉक करताना बागेमध्ये जाता आपण, आणि मला वाटतं एक 10 वर्षामध्ये पुणे शहरातल्या कॉर्पोरेशन हद्दीतल्या सगळ्या बागा ड्रास्टिक फरक पडलेला आहे, बागांमध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत। आणि हे सगळं कोणी केलेलं आहे तर उद्यान विभागाचे जे प्रमुख आहेत ते साळुंखे साहेब, त्यांनी हे केलेलं आहे। म्हणजे त्यांनी त्यांचं आरोग्य कसं ठेवलं ते आता काही इथं नाही आहे त्यामुळे दिसत नाहीत, पण त्यांच्या सहचार्याने इथं आहेत त्यावरून दिसतं की त्यांची तब्येत खूप चांगली असेल। आणि तुमच्या ह्या सहकार्यामुळे आमच्याही तब्येती सगळ्यांच्या चांगल्या झालेल्या आहेत आणि आम्हालाही उत्साह येतो। जरा बागेमध्ये जरा चांगली फुलझाडं वगैरे आहेत, झाडं चांगली लावलेली आहेत, जोपासनाही चांगली होती आहे। तर हे सगळं श्रेय आहे ते साळुंखे साहेबांना आहेत। आणि हे असे साळुंखे जोडपं जे आहे तर हे हडपसरला राहतं आणि इथं आपल्या मंदिरामध्ये आलं, मंदिरामध्ये ते जोडपं आलं इथं आणि त्यांनी बघितलं, मंदिराचं वातावरण बघितलं, मंदिराची शिस्त बघितली, मंदिरामध्ये निर्माण होणारा जो भाव आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो भाव आहे तो पाहिला आणि ते भारावून गेले। मग त्याच वेळेस त्यांनी सद्गुरूंना इथं संपर्क साधला आणि त्यांनी म्हटलं की मला ह्या मंदिरामध्ये दर महिन्यामध्ये एकदा असं 5 गुरुवार मला इथं महाप्रसादासाठी मिळावेत। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तसं गुरुवार मिळायचं फार अवघड जातं आहे, पण सद्गुरू महाराज, दादा महाराज आणि स्वामी की कोणालाही नाही कधी म्हणत नाहीत, फक्त मनामध्ये इच्छा प्रकट करायची, ती इच्छा पूर्ण होती आणि तात्काळ सद्गुरू महाराजांनी त्यांना होकार दिला आणि त्याप्रमाणे आजचा पहिला गुरुवार, वर्षाचा पहिला गुरुवार, बरोबर, पहिला गुरुवार 2025चा पहिला गुरुवार आणि त्यांचा पहिला गुरुवार, त्यांचा दुसरा हां मागच्या ह्याच्यामध्ये बरोबर। तर असे हे भाग्यवान सेवेकरी जे आहेत साळुंखे ताई, आणि ते राहतात आपले थोर स्वामी भक्त अण्णा महाराजांचे जवळजवळ त्यांच्याबरोबर बरेच वर्ष सानिध्यात राहिलेले
वऱ्हाळे साहेब त्यांच्या शेजारी राहतात, तिथे हडपसर येथे राहतात. मी इथं साळुंखेताईंना इथं मी आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण कृपया यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ. वंदनाताईंना मी इथं आमंत्रित करतो, आपण या. आपल्या हस्तही आरती झालेली आहे. या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातलं पहिलं प्रबोधन, पहिली अमृतवाणी ऐकण्यास आपल्या सगळ्यांसकट मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि उत्कंठ आहेत. सद्गुरू दादा महाराज आपल्याला नवीन वर्षात काय सांगतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. आणि श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आपलं इंग्रजी नवीन वर्ष आपण किती नाही म्हटलं तरी शेवटी एक राजमान्य भाषा आहे, ती संपूर्ण जगाने मान्य केलेली. त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि असा पण म्हणतो की शेवट गोड व्हावा. तर मला खूप चांगला अनुभव आला. वर्षाचा शेवट खूप म्हणजे खूपच गोड अविस्मरणीय झाला. आणि आपले अन्नछत्र प्रमुख जे आहेत जोशी काकांच्या सहकार्याने सुरू झालेली आपली पहिली शाखा आहे ती पंढरपूर शाखेमध्ये एक सेवेकरी येतात सर्व गौड म्हणून. त्या महिला त्यांचे यजमान पंढरपूरला जे मंदिर आहे आपलं विठ्ठलाचं, तिथे जी सुरक्षा यंत्रणा आहे त्याच्यावरती ते प्रमुख आहेत. आणि आम्ही आत्तापर्यंत जवळ 6 ते 7 वेळेला पंढरपूरला गेलो, पण एकदाही विठ्ठलाचं दर्शन झालं नाही. आणि ही खंत आमच्याबरोबर त्यांनासुद्धा होती.
तर ह्यावेळेला असं त्यांनी ठरवलं की नाही, आपण दादा आले की आपण त्यांना मंदिरामध्ये दर्शनाकरता आपण काहीतरी सोय करू म्हणून. आणि आम्ही गेलो तिथे. त्या वेळेप्रमाणे त्यांनी जी वेळ आम्हाला दिली होती त्या वेळेप्रमाणे आम्ही तिथे पोचलो. आणि अक्षरशः विठ्ठलाच्या पायापर्यंत, चरणांपर्यंत जायची संधी आम्हाला मिळाली एवढ्या गर्दीमध्ये. आणि इतक्या जवळून दर्शन पहिल्यांदाच घडलं. आणि ही कृपा स्वामींची कृपा आहे. आणि ह्या जोशी काकांच्याबरोबर त्या पंढरपूर केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत, सौ नंदिनीताई गायकवाड, त्यांचे यजमान सौ रेखाताई कुलकर्णी, मोहनराव कुलकर्णी, या सगळ्या महिलांनी मिळून, ह्या सगळ्या मंडळांनी, आपल्या सेवेकऱ्यांनी मिळून जो संपूर्ण कार्यक्रम आखला होता. तर एक खूप चांगली संधी मिळाली. आणि बरोबर तो वर्षाचा शेवटच 28-29 तारखेलाच आम्ही तिथे गेलो होतो. तर मी एकदा जोशी काकांचे आभार मानतो आणि सर्व पंढरपूर केंद्राचे पण आभार मानतो. मार्गशीर्ष महिना आणि पांडुरंगाचं महत्त्व असं. मार्गशीर्ष महिना आणि पांडुरंगाचं महत्त्व असं आता जोशी काका सांगतायत. तर त्याचा उल्लेख केला होता मागच्या प्रबोधनामध्ये की मार्गशीर्ष महिना आणि पांडुरंगाचं महत्त्व काय, विष्णुपद काय, मागच्याच प्रबोधनामध्ये आपण उल्लेख केला होता. पण असो की एक छान दर्शनाची आम्हाला संधी मिळाली. खूप जवळून दर्शन झालं. हे भगवंताचे अवतारच, म्हणजे शेवटी विठ्ठलसुद्धा भगवंताचा अवतारच आहे. आणि भगवंताने कसं सांगितलं की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अधर्माचा जेव्हा जास्ती, त्याला म्हणता येईल की अधर्माचं एक, तुम्हाला तर नक्की शब्द आठवत नाही की एकदा स्फोट आपण म्हणतो ना की जिथे जिथं आपल्या धर्म जेव्हा बुडत जाईल किंवा अधर्मी लोकांचा जेव्हा तो उत्कर्ष म्हणा की आसुरी शक्ती प्रबळ होत जाईल, त्यावेळेला मी इथे अवतार घेईन. असे अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत आपलं धर्म रक्षण करणं त्यासाठीच. आणि त्यातलाच एक अवतार आहे, सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज. कालच त्यांची जयंती होती, पौष शुद्ध द्वितीया. त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ गोष्ट आहे ती 1378 त्या काळातली की 1400 शतकातली आहे की इतर धर्म आपल्या म्हणजे भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये त्याला खूप त्यांचं प्राबल्य वाढलेलं होतं. आपला हिंदू धर्म रक्षण करण्याकरता शेवटी दत्त महाराजांनी ठरवलं की आता अवतार घेण्याची योग्य वेळ झालेली आहे. बघा, आपल्याला मानव शरीर धारण करायचं आहे. त्या परमात्म्याची नियोजन कसं असतं की त्याच्या पुढं हल्लीच्या काळातले मोठमोठे आपण मॅनेजमेंट गुरु जे म्हणतो ना, ते अगदी कसपटासमान, म्हणजे पुढच्या 100, शेकडो, हजारो वर्षाचं नियोजन करायचं असतं त्याला. तो बरोबर तो वेळ काळ सगळं त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी ठरवलेलं असतं. ते ह्या जन्मामध्ये काय होतं आणि पुढच्या जन्मात काय, पुढच्या अवतारात काय असेल, हे सगळं बरोबर ते गणित त्यांनी ठरवलेलं असतं. श्रीपाद श्रीवल्लभ हा जो पहिला अवतार होता, त्या अवतारात त्यांनी एका आत्महत्या करायला जी स्त्री आली असते तिला ते वाचवतात. तिथे सांगतात की तुझ्या पोटी मी पुढच्या जन्मामध्ये मीच येईन म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत त्या महिलेच्या पोटी अवतारणार आहेत. ते केवढी भाग्यवान ती महिला म्हणली पाहिजे. आणि त्या अवतारा म्हणजे जेव्हा हा अवतार झाला, नरसिंह सरस्वतींचा अवतार जेव्हा ठरवला होता घ्यायचा, तर त्या जन्मामध्ये तिचं नाव होतं अंबा, तिच्या यजमानांचं नाव होतं माधव. दोघंही शिवभक्त. अनेक वर्षाची शिवाराधना केल्यानंतर त्यांच्या मते मागच्या जन्मामध्ये आपल्याला काही हे मिळणार आहे हे त्यांना काय माहिती नव्हतं. प्रत्यक्ष तो भगवंताचा अंश त्या गर्भामध्ये वाढणार. म्हणजे आपण म्हणतो की संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या उदरी, आपल्या स्वामी चरित्रामध्ये पण उल्लेख आहे की संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या उदरी इच्छा मात्रे घडामोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. वेळ ठरलेली असती, दुपारची वेळ, बरोबर तो शुभ, सगळे ग्रह त्या पत्रिकेमध्ये आपण म्हटलं सगळे एकत्र जमलेले आहेत आकाशामध्ये. सगळे देव वाट बघतायत आणि त्या योग्य वेळेला बरोबर मध्यान्हकाळी त्या बाळाचा जन्म झाला. आता ते बाळ जर का बघितलं, इतकं तेजपुंज, म्हणजे अग्नी, एखादा आपण सूर्याकडं आपण असं टक लावून बघू शकत नाही, इतकं त्या चेहऱ्याकडं त्या बघितलं. एक त्याच्यावरनं मला काही पंक्ती आठवलं की कौशल्या माता हळू उघडी लोचने, दीपुनी जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने,
ओघळले आसू सुखे कंठ दाटला, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. म्हणजे इतकं तेज होतं त्या मुलाच्या. आपला स्वतःचा मुलगा आहे पण बघू शकत नाही, इतकं तेज, इतकं ते बाळ, इतकं तेजस्वी, इतकं छान गोरपान सुदृढ. आईला त्याचं भगवण आहे. ते हळूहळू ते बाळ मोठं होत असताना असं वाटतं ना की बाललीला कराव्यात, बोबडं बोबडं बोलावं, पण तो ओंकाराशिवाय तो काहीच बोलत नव्हता. तो बाळ दृष्टाला गेला असं बाळ. ओंकार म्हणलं, पहिला शब्द ओंकाराचा उच्चारल्यानंतर त्या आईवडिलांना इतका आनंद झाला. पत्रिका केली असेल, पत्रिकेमध्ये आलं की अमुक अमुक हा दैवी अवतार आहे, धर्माचं रक्षण करणारा आहे, लोकोद्धाराचं कार्य करणार आहे. मग हा सुरुवातीला बरं वाटलं, आनंद झाला. पण ओंकाराशिवाय बाळ काही बोलत नाही आहे. 1 वर्षाला 2 वर्षाला हा काय शेवटी प्रकार काय. आता त्यांना काळजी वाटायला लागली. 7-8 वर्ष झालं तरी पुढं काहीच नाही, प्रगती काहीच नाही त्याची. विश्वास ठेवायचा, परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. शंकराचा आपण आराधना केल्यामुळे हा प्रसाद मिळाला आपण मानतोय म्हणले. मग शंकरालाच नाही, अरे हा असं का, पण मग बाळ तुम्ही दिलंय पण मला असं का बाळ दिलं. मग एक त्याच्यामध्ये असं वैगुण्य का ठेवलं तुम्ही, असे मनात प्रश्न येत असताना एक दिवस बसलेली असताना बाळ ते बाहेर अंगणामध्ये खेळत असतं. आईच्या चेहऱ्याकडे बघता, आईचा दुःखी चेहरा. परमेश्वराची लीला आहे कशी. ती एक तिथं लोखंडी मोठी सळी पडलेली असते, ती सळी ते उचलून आणतं, आईच्या हातात ते देतो सळी. ते बाळ, त्याचं नाव अगदी ठेवलं असं, सुरुवातीला शाळीग्राम म्हणतात. आणि एक पाळण्यातलं आपण काय एक नाव आणि एक हाक मारायचं, नरहरी म्हणून. आईला वाटतं हा नरहरी, ती सळी ते उचलून आणलं. हे आई बघते, आता ह्याचं काय करू म्हणते. तर ते नरहरी ती सळी परत घेतो, स्वतःच्या हातात घेतो. ते घेतल्याबरोबर त्या सळीचं सोन्याच्या पूर्ण मोठं, म्हणजे जी लोखंडी सळी असते ती सोन्याची तयार होती. आता ही घे असं म्हणतो आईला. मग पहिली प्रचिती आईला येते की हे जे लोक म्हणत होती किंवा जो पत्रिका जी म्हणत होती की त्याचा अवतार जो आहे परमेश्वरी अवतार आहे, हा आता खरंच आहे, ती त्याला जवळ घेते. म्हणते मग तू बोलत का नाही, हे सगळं तू आहे, आम्हाला माहिती आहे सगळं, तू कोण आहेस ते, पण बोल ना, काहीतरी बोल. तो खाणाखुणा करून सांगतो, माझी मुंज करा. काय खाणाखुणा करत असेल, शेंडली ठेवा, काय जानवं घाला, काहीतरी करत असेल तो. आईला समजतं. आई त्याच्या वडिलांना सांगते की बाळ म्हणते आपलं नरे म्हणतो मुंज करा म्हणून. गावातले मोठमोठे पंडित, बाहेरगावचे पंडित बोलवले जातात, मोठमोठे विद्वान बोलवले जातात, गावातल्या लोकांना आमंत्रण जातं. पण गावामधली लोक हसायला लागतात की मुका मुलगा ह्याची मुंज काय करायची म्हणतात. थोडासा एक चेष्टेचा विषय होतो तो. पण ह्या दोघांचा हट्ट असतो, दोघांचा आग्रह असतो, मनामध्ये इच्छा असते. कसंही असलं तरी बाळ आपलंच असतं ना ते. बरं आहे, संपत्ती आहे, धन आहे, मग का अशी हे करायची. त्यांच्या त्या प्रतिष्ठेप्रमाणे ते मोठा घाट घालतात. मुंज झाली, पहिल्या मुंज झाल्यानंतर एक पहिलं वडिलांनी मुलाला गायत्री मंत्राची दीक्षा द्यायची असते. गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. आता गायत्री मंत्राची दीक्षेनंतर तो बाळ पण मनातल्या मनात ते पठण करतं, ते ग्रहण करतात ते. आणि पुढचा विधी असतो तो भिक्षा घालायची असते. ओम भवती भिक्षा नाही म्हणलं तर भिक्षा घालायची असते ती. जेव्हा आई भिक्षा घालती त्या बाळाला, नरहरीला, त्या क्षणापासून अखंड पुढचा काही वेळ सगळे वेदातले सगळे श्लोक, सगळे अथर्ववेद, सामवेद, सगळ्या ह्याच्यातले श्लोक ते बाळ म्हणजे तो नरहरी म्हणून दाखवतो. आणि मग तिथली उपस्थित लोक असतात, त्यांना तो झटका बसतो. जी लोक हसलेली असतात त्यांची बोबडी वळते की अरे हा काय म्हणजे काय बोलतोय. सगळे वेद संस्कृतमध्ये स्पष्टपणे, अगदी कोणी शिकवलं नाही, काही नाही, हा म्हणायला धडाधड म्हणायला लागला. मग सगळ्यांना खात्री पडते. आणि मग बाळ सांगतं की आता आई तू सांगितलं ना भिक्षा दे, मला तू सांगितलं ना भिक्षा माग, आता मी तेच करणार आहे. मी आता भिक्षा मागायला मी बाहेर पडणार. माझ्या हातून जे कार्य आहे ते मला इथं राहून होणार नाही, मला बाहेर पडलं पाहिजे. एक तर इतक्या वर्षांनी झालेला मुलगा इतका छान आत्ताच बोलायला लागलेला आहे आणि लगेच मागणी काय करतो की मी इथं राहणार नाही, मी घराबाहेर पडणार. जेमतेम वय असेल 8 वर्ष. आई वडील, आई तर चक्कर येऊनच पडली. वडील समजूत काढताय तरी तो बाळ काय ऐकेना.
मी जाणार म्हणजे जाणार. त्यांनी ठरवलेलं आहे एक वाक्य माझं, आईला कसं बसं शुद्धीवर आणण्याकरता शेवटी नरहरीलाच परत तिथे पुढे जावं लागतं. त्या डोक्यावर हात ठेवतो आईच्या, आईला शुद्ध येते, परत रडायला सुरुवात होती. पण तो सांगतो, माते तू असं करू नको, तुला अजून 2 पुत्र होतील तोपर्यंत मी इथे थांबीन, पण त्याच्यानंतर मात्र मी थांबणार नाही. तू मला अडवू पण नको, माझ्या तू कार्यामध्ये मध्ये येऊ नको, मी तुला आत्ताच सांगतो. आणि मग एक वर्षभरात त्या आईला त्याच्या परत 2 मुलं होतात आणि तोपर्यंत त्याचं अध्ययन नरहरीचं सुरू असतं. आता होतं असं की तो अध्ययन करतोय, पण त्याच्याकडं शिकायला गावातले मोठमोठी पंडित येतात, मोठमोठी शास्त्रीय लोक येतात, शंका विचारायला येतात, विद्वान लोक येतात, वयाने मोठे असून. हे बालक 8 वर्षाचं त्याच्याकडं विचारायला, म्हणजे ही सगळी भगवंताचीच कृपा आहे, हा भगवंताचा अवतार आहे तो, की त्याला अशक्य काहीच नाही आहे, काही माहिती नाही असं नाहीच. कोणी समोर येऊ देत, काही प्रश्न असू देत त्याला उत्तर आहेच लगेच, काही समस्या असू देत त्याचं निराकरण त्यांनी केलंच समजायचं. आणि मग ते त्याच्या वचनाप्रमाणे आईला त्यांनी सांगितलं असं 1 वर्षभर राहील, 1 वर्षाने तो परत आठवण करून देतो, परत तोच प्रकार. पण याला थोडे सावध असतात आई वडील, त्याला परवानगी मिळते, निघतो तो. 8 वर्षाचा मुलगा एकदम काशी क्षेत्र गाठतो, काशीला जाऊन गुरूंच्याकडनं अध्ययन करायचं, तिथं दीक्षा घ्यायची आणि मग पुढचं कार्य आपण सुरू करू. सगळं कसं असतं, जरी भगवंत असला तरी मानव देह धारण केल्यानंतर काही काही त्याला ते करावंच लागतं, काही नियम आपल्या मानवाचे त्याला पाळावेच लागतात. जसं गेल्यानंतर श्रीकृष्णाला नाही का सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन तर शिक्षण घ्यायलाच लागलं होतं, त्याला रामाला पण जावं लागलं. म्हणजे असं त्याप्रमाणे नरहरी गेला, काशीला गेल्यानंतर शोधोशोध केल्यानंतर त्यांना एक गंगाधर सरस्वती नावांचे एक मोठे योगी, त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा ह्यांच्या त्या ऋषींच्या नशिबाने हे नरहरी त्यांना मिळाला. त्यांनी बघितलं हा तेजपुंज बालक आहे. त्या गंगाधर सरांच्या मनात होतं की आपला हिंदू धर्म रक्षणाकरता कोणतरी एक असा पुरुष पाहिजे होता, असं एक कोणतरी मला एक व्यक्ती पाहिजे, तेजस्वी व्यक्ती पाहिजे, एक कणखर एक क्षमता असलेली व्यक्ती पाहिजे की जो हिंदू धर्माचं रक्षण आणि हिंदू धर्माचं पुनरुत्थान करेल. जेव्हा नरहरीला बघतात त्याच वेळेला त्यांची खात्री होती की हेच बालक, हाच तो कार्य करणार. त्याला ते पुढचं काही वर्ष ते दीक्षा देतात, काही शिक्षण त्यांचं जे काय असेल ते देतात. ते प्राप्त केल्यानंतर त्याला स्वतःचीच पदवी देतात, सरस्वती. नरहरीचं होतं नरसिंह सरस्वती. योग्य काळानंतर त्याला आज्ञा मिळते, आता तू योग्य झालेला आहेस, धर्मरक्षणाकरता योग्य झालेला आहेस, हिंदू धर्माचं परत पुनरुत्थान करायला सिद्ध झालेला आहेस तू, आता तू तुझं कार्य सुरू कर. आणि मग तिथून जे महाराज निघतात दक्षिणेकडे यायला लागतात आणि मग त्यांना मध्ये आठवण असते की आपल्याला आईला आपण सांगितलेलं आहे की मी 30 वर्षांनी मी तिथे येईन म्हणून. भारतामध्ये अनेक भाग हिंडल्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी सोडत लोकांना ज्ञान द्यायचं, अडचणी सोडवायच्या, आपल्या हिंदू धर्माबाबत जागृती करायची. म्हटलं तर समाजसेवा आहे, म्हटलं तर हे लोकोद्धाराचं कार्य आहे, अडचणी दूर करणं आहे लोकांच्या, ते तर आहेच. म्हणजे करत शेवटी परत कारंजावर म्हणजे जिथे ज्यांचा जन्म झाला होता तिथपर्यंत येतात. तिथपर्यंत आल्यानंतर सगळ्या परिवाराची परत एकदा गाठ पडते, सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि मग परत पुढचं कार्य की नाही मी इथं थांबणं अवघड आहे म्हणतात. माझं जे आहे मूळ जे आहे, माझा जो उद्देश आहे तो जो लोकोद्धार किंवा हा समाजरक्षण, तो मला एका ठिकाणी थांबून होणार नाही आहे. परत फिरत महाराज भिलोडी, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक भिलोडी म्हणून स्थान आहे, तिथपर्यंत येतात. ते तिथे जवळजवळ 4 महिने वास्तव्य केल्यानंतर तिथे कुठेही गेलं की परत महाराजांना मला एक गोष्ट आठवते अजून एक छोटीशी, की अण्णा नेहमी मला असं सांगायचे की मी जिथं जाईन तिथं गर्दी होईल म्हणायचं. ते आम्ही त्यांना नेहमी म्हणायचं की नाही तुम्ही पुण्यामध्ये आलात ना, आपण कुठे बोलणार काही नाही, तुम्ही गुपचूप या आणि गुपचूप जा. पण ते म्हणले असं होणार नाही, म्हणले मी कुठं जाईन तिथं गर्दी होणारच. तर ती गोष्ट मला आठवते की जिथं महाराज जायचे तिथं भक्तांची गर्दी. आणि मग असा एखादी लीला करून दाखवली की मग आणखीन त्या गावभर व्हायचं, मग ती गर्दी वाढत जायची. त्यामुळे त्यांना त्या एका जागी थांबणं अवघड जायचं. ते स्वतःची साधना पण वाढायला पाहिजे, स्वतःकरता स्वतःचं जे स्थान आहे ते स्वतःचं जे ध्येय आहे ते पूर्ण पण करायचं आहे, भक्तांच्या समस्या पण सोडवायच्या आहेत. हे एका जागी थांबून होत नाही. म्हणून मग पुढचा मार्ग त्यांनी ठरवला की आता पुढचा टप्पा आपल्याला जायचं आहे अमरापूरला. अमरापूर
हे आत्ता नाव आपल्याला अपरिचित वाटेल, पण जर का नरसोबाची वाडी म्हटलं तर लक्षात येईल. तिथे गेल्यानंतर जवळपास 12 वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केलेलं आहे. 12 वर्षामध्ये अखंड म्हणजे अगणित म्हणता येईल इतके लीला, म्हणजे चमत्कारच हा शब्द त्याला होईल. चमत्कार हा अशा काही त्यांनी तिथे दाखवलं, असे काही लोकांना त्यांनी संकटातनं मुक्त केलेलं आहे. आणि मग परत जायची वेळ येते. एक तर असं चमत्कार म्हणता येईल, एका शेतकऱ्याला दिसला होता की महाराज तपश्चर्याला कृष्णाच्या पलीकडे जायचे. ते जाताना नदी पूर्ण दुभंगायची. महाराज जायचे नदीमध्ये, 64 योगिनी जे म्हणतो आपण, त्यात त्यांना स्नान वगैरे घालायचं. म्हणजे त्या काळातला तो दरबार म्हणा की काय कसं असेल ते सगळं तिथे व्हायचं. आणि मग महाराज तपश्चर्याला पलीकडच्या काठावर जायचे आणि ते करून परत यायचे. हे कोणाला कळायचं नाही, फक्त कळायचं की महाराज कृष्णा पार करून जातात. एक शेतकरी आपण जे नेहमी म्हणतो ना की अगदी भोळे बाबडेपणाने जर का आपण भक्ती केली तर ती देवापर्यंत पोचते. तो भोळे बाबडेपणा फक्त देवाला, त्याला माहिती असतं हा भोळा भाबडा आहे का नाही, का फक्त दाखवतोय. पण एक शेतकरी त्यांच्या मागे येतो, बरीचशी लोक त्यांच्या मागे तोपर्यंत प्रयत्न करतात बरं का जायचा. पण त्या नदीपर्यंत गेलं की त्या लोकांना पुढचं काही दिसत नाही. कोणी चक्कर येऊन पडायचं, कोणाच्या डोळ्यासमोर अंधेरी यायची, कोणाला काही म्हणजे डोळेच जायचे 1 तास 2 तास, दृष्टीत जायचे, असं काहीतरी प्रकार घ्यायचे. तर शेतकरी मात्र महाराजांच्या पाठोपाठ जातो आणि ती नदी दुभंगल्यानंतर तो त्यांच्या पाठोपाठ गेला आहे. त्याला तो ते एवढंच की श्री गुरु एवढंच, त्याला बाकी काही कळत नाही काय चाललं ते. इतका तो भोळ्या भावाने तिथे जातो. कुठली चौकस बुद्धी, काही चौकशा करायच्या वगैरे काही नाही जात नाही. म्हणून महाराज त्याला ते तिथं आतपर्यंत यायची कमीत कमी, ही शेवटी त्यांचीच लीला आहे. त्याला ते घेऊन जातात. ते दिसतं स्नान घालताना वगैरे त्याला इथे सगळे दिसतात. आणि महाराज त्याकडे वळून बघतात की तुझा मला भोळा भाव आवडलेला आहे. तू शेतकरी असलास तरी तू कष्ट करतोयस आणि इथून पुढं तुला भरपूर संपत्ती प्राप्त होईल. तू काही काळजी करू नको. पुढच्या 7 पिढ्यांचा तुला उद्धार मी आत्ताच तिथे करतो. हे इथं जे काय तू बघितलं ते कुठेही तू वाच्यता करू नको फक्त. आणि परत त्याला काठावर आणून तिथे सोडतात. ते म्हणजे नदी दुभंगणं की आतमध्ये 64 योगिनींचं दर्शन तिथे आहेत. ही लीला किंवा चमत्कार आपण सिनेमात बघू शकतो. आपण त्या व्हीएफएक्सच्या मदतीने आत्ता दाखवतात तसं, मोठी बिल्डिंग पडते, पूल उडतायत वगैरे असं. पण प्रत्यक्षात घडलेली घटना हे प्रत्यक्षात घडतं जेव्हा तो परमात्मा तिथे असतो. आणि मग ते त्या वेळेला जेव्हा वेळ येते परत पुढचा टप्पा गाठायचा आपल्याला म्हटल्यानंतर तिथले सगळे भक्त अस्वस्थ होतात की वाडी सोडून महाराज जाणार. तर महाराज म्हणतात मी वाडी सोडून जाणार नाही, मी आहे इथेच आहे. मी माझ्या पादुका, माझे चरण जे आहेत ते तुम्हाला इथे देतो. एक मोठा खडक आत्ता जो आपण बघितला तिथे महाराज उभे असतात. त्या खडकावरती महाराज स्वतः पावलांची चिन्ह, परत त्याच्याबरोबर काही शुभचिन्ह असे ते उठतील असं ते सगळं बघतात. त्याप्रमाणे ते उठतात, ते चरणं उठतात तिथे आणि सांगतात की जो कोणी इथे मनोभावे प्रार्थना करेल त्याची प्रार्थना नक्कीच पूर्ण होईल. आणि त्याची प्रचिती पण येते. जेव्हा महाराज गाणगापूरला गेले त्याच्यानंतर एक स्त्री येते तिथे, अनेक वर्ष तिला अपत्य नसतं. तर ती म्हणते की महाराज इथून गेलेत, मला कळलं, मी गाणगापूरला आत्ता जाणं शक्य नाही, पण मी इथे प्रार्थना करते की गुरु म्हणजे श्री गुरु, की मी अनेक वर्ष माझा विवाह झाला, मला अपत्य नाही, मला सगळं समाजामध्ये त्रास होतोय. आता मला तुम्ही खरंच अपत्य द्या आणि तुम्ही आहात ह्याची प्रचिती द्या, लोकांनाही त्याची खात्री पटेल तुम्ही आहात. आणि अक्षरशः 1 वर्षभरानंतर तिला एक छान परत पुत्ररत्न प्राप्त होतं. म्हणजे श्री गुरु तिथे आहेत हे सिद्ध होतं. म्हणजे कसं असतं, देवालाही हे सांगावं लागतं मी आहे. तुम्ही जर का काही मागणी केली, इथे यालात, तुम्ही बघितलं स्वामींचं अस्तित्व मी नेहमी सांगतो, स्वामी महाराज आहेत. पण कधी जेव्हा तुमचं एखादं काम होतं तेव्हा तुम्हाला ते पटतं आणि मग तुम्ही 4 लोकांना सांगता. तसं ते आहे की ते जरी ते श्री गुरूंनी सांगितलं की मी इथं आहे, ते पटणार कसं लोकांना. त्याच्याकरता त्या स्त्रीचं उदाहरण आपल्याला बघता येईल किंवा महाराजांनीच ही लीला घडवली म्हणा. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये येतात ते गाणगापूरला, तिथे जो भीमा अमरजा संगम जिथे आहे तिथे ते येतात. तिथे आल्यानंतर पहिली काही वर्ष ते कुठेही स्वतःची प्रसिद्धी करत नाहीत. साधनेमध्ये जास्तीत जास्त वेळ त्याच्यामध्ये व्यतीत करायचा, स्वतःचं उन्नती किंवा स्वतःची जी उत्कर्ष आहे तो करायचा. आणि त्यांनी काय होतं की त्यांचं शरीर एकदम तेजपुंज असं, जर का आपण फोटो बघितला असेल, भगवे कपडे घातलेले आहेत, कफनी आहे, ती कमंडलू आहे,
गळ्यामध्ये याच्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, कपाळाला भस्म लावलेलं आहे आणि एक छान असं स्मित हास्य, गोरेपान, तेजपुंज, कधी कोणाला रागवले नाहीत काही नाहीत, असे व्यक्तिमत्व. जो कोणी बघेल तो त्यांच्या प्रेमातच पडेल, म्हणजे त्यांच्या चरणी लोटांगण घालणारच इतकी खात्री. कोण आहेत हे कधी सांगण्याची आवश्यकताच नाही, बघितल्यानंतर समजणार आहे हा कोणतरी थोर संन्यासी, हा कोणतरी थोर यती आहे. पाया पडल्याशिवाय कोणी तिथे जाणारच नाही आणि जो पाया पडेल त्याची मनोकामना पूर्ण होईल. मग त्याची मनोकामना पूर्ण झाली की तो परत 4 लोकांना सांगेल. परत गर्दी वाढत चालली, परत गर्दी वाढत चालली. इतकी गर्दी, इतके ते लोकांची इतकी भक्त संख्या, बाहेरच्या संपूर्ण भारतभर त्यांची ख्याती पसरली आणि गाणगापूर हे नाव संपूर्ण भारतभर आणि आता तर संपूर्ण जगामध्ये ते पोचलेलं आहे. तिथला जो बादशाह होता तो यवन होता, पण जेव्हा त्यांच्या दर्शनाला, त्याला पण काहीतरी व्याधी होती, जो त्यांच्या दर्शनाला आल्यानंतर मागच्या जन्मामध्ये तो कोण होता आणि श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा पहिला अवतार होता तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं होतं की तुला पुढच्या जन्मात मी बादशाह करीन म्हणून. ती व्यक्तीच तो बादशाह ह्या जन्मामध्ये होता आणि त्यांनी सांगितलं महाराजांना की तुम्ही गाणगापूर हे आपलं जे स्थान आहे ते तुमच्या पादस्पर्शांनी पावन झालेलं आहे, तर तुम्ही आता हे सोडून कुठे तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथेच राहा. त्यांनी त्यांच्याकरता पालखीची व्यवस्था केली, बरोबर त्यांचे शिपाई सेवेकरी जे कोणी असतील ते. कसं रूप दिसत असेल ना, छान पालखीत बसलेत महाराज, श्रीगुरू पालखीत बसलेत. खरं त्यांना आवडत नव्हतं, पण शेवटी असं आहे, भक्ताचा आग्रह आहे. आत्ताच मला एक गोष्ट आठवली, वराळे साहेबांचा आग्रह इतका आहे, ते काहीतरी द्यायचं म्हणतात आणि मी त्यांना दरवेळेला नको नको म्हणतात, तर त्यांनी काहीतरी आणलंच पण द्यायला, परत वेगळ्या रूपात आणलेलं आहे ते. त्यामुळे मला ते नाही म्हणता येत नाही आता, असं झालेलं आहे. असं ते त्या शेवटी बादशाचा आग्रह म्हटलं तर त्यांनी पालखी स्वीकारली ती आणि पालखीतनं ते जायचे, संगमावरती स्नान करायचे. त्यामध्ये सुद्धा आता त्या लीला बऱ्याच आहेत आणि त्या लीला मला वाटतं मी सांगत बसण्यापेक्षा हल्ल्याच्या बनायचा तोंडपाठ आहेत, कारण त्या सगळ्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचा, त्या लीलांचा. ते जे गुरुचरित्र जे आहे तिथं आणखीन एक मोठा पुढचा चमत्कार म्हणाला की श्रीगुरूंच्या अवतार समाप्तीनंतर जवळजवळ 150 का 200 वर्षांनी ते गुरुचरित्र लिहिलं गेलं त्यांच्याच भक्तांकडनं. कुठं कसं असेल बघा ना, तर 100-150 वर्षानंतर तो भक्त जिवंत राहणं, त्याच्याकरवी ते लिहिलं जाणं किंवा त्याच्या पुढच्या पिढीतला जो आहे आलेला, जवळजवळ 4थ्या-5व्या पिढीतला त्यांचे श्रीगुरूंचे जे भक्त होते ना, की नंदी, आम्हाला वाटतं नरहरी, सायमदेव आणि सिद्ध, असे काहीतरी ते 4 भक्त. आणि सिद्धांनी ते सांगितलं आणि सायमदेवांच्या पुढच्या पिढीतला 5व्या पिढीतले जे होते गंगाधर सरस्वती म्हणून, की त्यांच्याकडनं ते लिहिलं गेलं. म्हणजे एक भक्त जिवंत आहे, त्याच्या पुढच्या भक्ताच्या 5व्या पिढीतल्या त्या पुत्राकडनं ते गुरुचरित्र लिहिलं गेलं. काय लिहिलं असेल काहीच माहिती नाही आपल्याला, अतर्क्य म्हणतो ना, असं आपल्या डोकं चालत नाही काही. पण ते गुरुचरित्र जर का इतका पवित्र ग्रंथ, त्याचं लिखाण किंवा त्याचं वाचन आत्ता जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये, आणि सुरुवातीपासून त्यांनी असं सांगितलं कसं असावं, भक्तांनी कसं असावं, भक्तांनी काय पाळायला पाहिजे, नियम कसे पाळायला पाहिजेत, कुठल्याही अडचणीमध्ये आपल्याला आधार वाटावा असा तो ग्रंथ, महान ग्रंथ. जसं ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, तसं दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र आहे. आणि गुरुचरित्रामध्ये वारंवार त्यांनी देतच आलेत की जो उपजे तो नाशे. एक वाक्य की जे आत्ता नवीन जे आत्ता निर्माण झालेलं आहे त्याचा कधीतरी नाश होणार आहे, हे 100%. अवतार संपण्याची वेळ माझी येणार हे त्यांनाही माहिती होतं. अवतार संपायचा कधी, योग्य वेळ कुठली, योग्य वेळेला त्यांनी तसंच केलं. जे त्यांचे आत्ता मी म्हटलं की 4 भक्त होते, त्यांनी ते फुलांचं आसन करून त्यांना दिलं, त्याच्यावरनं ते भीमा अमरच्या त्या संगमावरनं बसून पलीकडे गेले आणि त्याचा प्रसाद म्हणून त्यांना ती 4 फुलं परत आली, अशी ती गोष्ट आहे ती. पण म्हणजे जरी देव असला तरी कुठेतरी तो त्याला थांबावं लागतं. पण त्या मधल्या काळामध्ये जवळ 81 वर्ष काहीतरी त्यांनी संपूर्ण हे कार्य केलं, जगदोद्धाराचं आपण म्हणू, लोकांचा उद्धार, भक्तांचा उद्धार, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण. आणि ही संत मंडळी तेव्हापासून करत आली, म्हणून आपला हिंदू धर्म अजूनही सुरक्षित आहे. कितीही आक्रमण झाली, परकी आक्रमण झाली तरी कुठे ना कुठेतरी परत एक असा भक्कम कोणीतरी व्यक्ती अशी उभी राहते
की जी आपल्या धर्माचं रक्षण करू शकेल. आणि हे कार्य भगवंतच करत आलेलं आहे. ह्या संपूर्ण हा जो प्रवास आहे ना, हा नरसिंह सरस्वतींचा जो प्रवास आहे किंवा श्री गुरूंचा जो प्रवास आहे, आणि आत्ता मी जे म्हटलं तर गुरुचरित्र जे आहे, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये अनेक नियम आहेत, त्यामुळे ते थोडंसं अवघड आहे. पुण्यकारक तर आहेच, पण ते समजून घ्यायचं किंवा ते वाचायचं की त्याच्याप्रमाणे जर का आचरण करायचं असेल तर खूप मोठं धाडस पाहिजे. मी तर म्हणेन ते संपूर्ण पाळायला, त्याचे नियम पाळायला हल्लीच्या काळामध्ये थोडंसं अवघड वाटायला असं, पण आपल्यामध्ये अनेक आत्तासुद्धा इथे उपस्थित भक्त आहेत की जे नित्य नियमाने त्याचं पारायण करत आलेले आहेत. ह्या गुरुवारी मी इथे थांबतो. ही जी नरसिंह सरस्वती हा जो अवतार आहे, हा अवतार जेव्हा गुप्त झाल्यानंतर जवळजवळ 300 वर्षांनी महाराज प्रगट झाले त्याच कर्दळी वनामध्ये. तिथेच परत मानवी देह आला. परत मी म्हणतो की उपजे ते नाशे. एक मला आत्ता थोडीशी बातमी सांगताना मी आता आपल्या मंडळाकडे वळतो. जे उपजे ते नाशे म्हटल्याप्रमाणे आपल्याच मंडळाचे एक युवा सेवेकरी आहेत, आपण बघितलं असेल, श्री आशिष भांबुरे म्हणून. तर कालच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तसं म्हटलं तर काल 1 तारीख, वर्षाचा पहिला दिवस, अशी घटना घडायला नको होती, पण शेवटी स्वीकारायला लागतं. जे आहे ते जाणार. मी आत्ता म्हटलं तसं हे स्वीकारायला लागतं आपल्याला. आणि काल बघितलं की त्याची मनस्थिती खरोखरीच भक्कम होती. जे झालं ते त्यांनी स्वीकारलं. दुःख तर आहेच आहे, कारण ही अशी घटना असते, मृत्यू अशी घटना असते, जन्म आणि मृत्यू, की त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. मधला जो आहे जीवन जे आहे ते आपण कसं जगायचं कसं नाही ते आपण करू शकतो, पण जन्म कुठे घ्यावा ते आपल्या हातात नाही, आणि मृत्यू कधी येणार हे आपल्याला माहिती नाही येते. फक्त एकच येणार, मग तो स्वीकारायचा. आपला कोणाचाही असू देत, आपला असू देत, आपल्यापैकी नातेवाईकांचा असू देत, पण जर का आपल्याला कणखर मनस्थिती हवी असेल तर एकच नामस्मरण आणि भगवंताचं एक घट्ट विश्वास, त्याच्या चरणी, स्वामींच्या चरणी घट्ट विश्वास पाहिजे की तो जे करतो हे त्याची इच्छा आहे. जे घडलं काल 1 तारखेलाच का घडलं, मला पण खूप वाईट वाटलं. अरे वर्षाचा सुरुवातीचा दिवस आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, आणि आशिषवरती हा दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. असं नको होतं व्हायला, पण शेवटी परत की तो नियती आहे, ती कधी कुणाला नेणार, कधी कुणाला जन्माला घालणार, हे सगळं त्यांच्या हातात ठेवलेलं आहे त्यांनी. तर आपल्या सगळ्या परिवारातर्फे मी असं सांगतो की आपला स्वामी परिवार जो आहे, आशिषचं जे आत्ताचं दुःख आहे त्या दुःखामध्ये आपण सगळे सामील आहोत, आपण सगळे त्याच्या पाठीशी आहोत. आणि त्याच्याकरता मला एकच ओळ फक्त सुचली होती. मी मगाशी जेव्हा बसलो होतो इथे, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला काय कोणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आजच्या गुरुवारी इथे थांबतो. आपण सगळेजण एकदा परत जसं जमेल तसं वैयक्तिक आपण आशिषशी फोनवर बोला. त्याला थोडंसं एक आपला आपुलकीचा हात त्याच्या पाठीशी असावा. आपला पुढची जी सेवा आहे, पालखीची सेवेकरी, नेहमीप्रमाणे आशिषचं नाव पहिलं येतं, पण आज आपले बाकीचे पण सेवेकरी आहेत. स्वामींचा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात करू. आत्ता आपण प्रबोधनामध्ये जे ऐकलं ते संपूर्ण गुरुचरित्र होतं. जे सद्गुरूंनी सांगितलं संपूर्ण गुरुचरित्र होतं. त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की अण्णा म्हणायचे, मी जिथं जाईन तिथं गर्दी होती. नरसिंह सरस्वती जिथे जायचे तिथं गर्दी व्हायची. अण्णा जिथं जात होते तिथं गर्दी होत होती. स्वामी समर्थ जिथं जात होते तिथं गर्दी होत होती. आणि आम्ही पंढरपूरला जाण्याचा, सद्गुरूंच्याबरोबर जाण्याचा मलाही योग आला.
पंढरपूरचं जे दर्शन झालं तिथे, तर भक्तांची रांग थांबवली होती आणि सद्गुरूंना तिथं दर्शन घडवून आणण्यात आलं. आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आमचंही दर्शन झालं तिथे. आणि त्यानंतर सद्गुरूंचा तिथं समितीतर्फे सत्कार करण्यात आला. पंढरपूर क्षेत्री सद्गुरूंचा सत्कार करण्यात आला. आता ह्याच्यात एक छोटंसं असं हे सांगतो की जेव्हा मी शासकीय नोकरीमध्ये होतो तेव्हा मी तिथं पंढरपूरला गेलो होतो. दर्शनाची रांग थांबवली होती, आमचं दर्शन झालं होतं. त्यावेळेस कुजबूज सुद्धा आम्ही ऐकली होती. सरकारी अधिकारी जातात हे असं ऐकलं. पण ह्यावेळेस इथं ऐकलं कोणतरी मोठी व्यक्ती आहे, कोणतरी मोठी विभूती आहे आणि ते दर्शन घेतात आणि समितीतर्फे त्यांचा सत्कार होत आहे तिथे. आणि हे झाल्यानंतर तिथं सुद्धा भक्तांची गर्दी तिथे सुद्धा झाली. म्हणजे हे सांगावं लागत नाही. अवतार उदंड होती, नंतर विलया जाती, तैसे नोही दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती असे ना. त्यांचा नाश कधी होत नाही. दत्त संप्रदायातील जे ज्येष्ठ आहेत त्यांचा नाश कधी होत नाही, तो पुढं चालतच राहतो. आणि हे आत्ताचं उदाहरण आहे. आम्ही सगळ्यांनी भक्तांनी तिथं पाहिलेलं आहे तिथं, आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि जिथं सद्गुरू दादा महाराज जातात तिथं गर्दी होती. आपण स्वामींचं रूप बघा, स्वामी हसतात. त्यांनाही ते पटलेलं आहे, बाबा मी म्हणतोय ते बरोबर आहे ना स्वामी. होय. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचा जय जयकार करूया. तत्पूर्वी एक गोष्ट, आपण दर्शन घ्या त्यावेळेस बघाल तिथे स्वामींचं दर्शन नक्की घ्या. पहिला गुरुवार आहे आणि तिथं आपल्याला काहीतरी शिधा दिसतोय तिथं ठेवलेलं आहे. आपले ज्येष्ठ स्वामी भक्त वराळे साहेब त्यांनी इथं शिधा अर्पण केलेला आहे आणि त्यातूनही प्रसाद करा असं त्यांनी सांगितलं आहे. प्रसादाची संधी ते सोडत नाही की पहिला गुरुवार हा संधी सोडायचीच नाही. तर असे वराळे साहेब आहेत. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.